नवीन वर्षाची सुरुवात आणि पुण्यामध्ये पहिल्याच दिवशी 2 हत्याच्या घटना. नक्की पुण्यात चाललंय तरी काय असा प्रश्न पुणेकरांना पडलाय. आपल्यासोबत स्वतः पोलीस कमिशनर अमितेश कुमार सर आहेत. सर, तुम्ही सुरुवातीला आल्यानंतर ज्या पद्धतीने गुंडांची परेड काढली त्याच्यानंतर पुणेकरांना कुठंतरी असं वाटलं की पुण्यात आता गुन्हेगारी कमी होईल. मात्र पहिलाच दिवस वाघोलीत एक हत्या, लोणी काळभोरला एक हत्या. 100% आमचे किंवा पुणे शहर पोलीस दलांचे पूर्णपणे हीच भूमिका आहे की गुन्हेगारीवर पूर्णपणे नियंत्रण आणि गुन्हेगारीमध्ये कमी व्हायला पाहिजे. आणि खरं परेडची घटना आपण म्हणते, परेड आम्ही करून घेतले होते आरोपींचे, आणि तीच भूमिका आरोपीवर कडक शिस्त आणण्याची भूमिका पुणे शहर पोलीस दलांची आज पण आहे. आणि 2024मध्ये विशेष करून आम्ही पूर्वी पण सांगितले, 2024मध्ये अंदाजन 10% जास्तीनी खुनाचे गुन्ह्यामध्ये कमी झालेली आहे. 30%नी अंदाजन अटेम्प्ट टू मर्डर्समध्ये कमी झालेली आहे. म्हणून गुन्हेगारीमध्ये 2024ला मागच्या वर्षीचे तुलनात नक्की घट झालेली आहे. आणि यावर्षी 2025ला आम्ही त्यामध्ये आणखी घट आणू ही आम्ही ठामपणे आश्वासन परवाचे प्रेस कॉन्फरन्समध्ये दिली होती. आता हे जे आपण 1 तारीखला 2 मर्डरबद्दल उल्लेख करते त्यापैकी एक घटना जे पूर्वीची आहे, 4-5 दिवसापूर्वीची घटना होती. त्यामध्ये महिला एक जखमी अवस्थेत होती, त्यांची दुर्दैवी मृत्यू काल झालेली आहे. आणि त्या घटनामध्ये जर विशेष करून सांगायचे असतील तर हे एक अपवादात्मक वादामुळे त्यावेळी एक घटना घडली. आणि कॉल कंट्रोलला आल्यानंतर 10-15 मिनिटाची आत त्या ब्लॅक फॉर्च्युनर गाडी आमचे नाकाबंदी पथकांनी रंगेहात वाघोलीचे ठिकाणी ते पकडली होती. आणि उत्तम कामगिरी करून त्यावेळी त्याच घटनाचे इमिजिएटली नंतर आरोपी पकडण्यात आला होता. काही आरोपी त्यामध्ये फरार आहे, आणखी त्यामध्ये प्रकरण सुरू आहे. काल रात्री नक्कीच एक लोणीकंदला एक मर्डरची घटना घडलेली आहे आणि त्यामध्ये पण आरोपी अटक आहे, त्यामध्ये पण कारवाई सुरू आहे. तर सर्वप्रथम यावर्षी एक मर्डरची घटना घडलेली आहे. एक प्रकरण पूर्वीची होती ज्यामध्ये ते जखमीची मृत्यू झालेली आहे. पोलीस मर्डर असतील, बॉडी ऑफेन्सेस असतील, स्ट्रीट क्राईम्स असतील, महिलांचे सुरक्षाचे विषय असतील, ह्या सर्व गोष्टीवर कमी करण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे, पूर्णपणे प्रयत्नशील आहे. आणि 100% गुन्हेगारी डिक्लायनिंग ट्रेंडमध्ये 2024ला दिसलेली आहे. 2025मध्ये ही ट्रेंड आणखी डिक्लाइन होताना आपल्याला दिसेल. सर्व गोष्टी ड्रग्सचे असतील, सर्वात मोठा साठा पॉर्श केसचे असतील, त्यामध्ये आरोपी नातेवाईक आज 8 महिना 7.5 महिना झाले असतील आज जेलमध्ये आहे येरवाडात. इतर जे काही प्रकरण आहे, काही संवेदनशील 1-2 मर्डर झाला त्यामध्ये सर्व आरोपी. आणि अशा प्रकारचे गँग हालचालीवर किंवा सोशल मीडियावर पोस्ट टाकणारे जे काही क्राईमला ग्लोरीफाय किंवा क्रिमिनल्सला ग्लोरीफाय करण्याची जी काही प्रयत्न होती त्यावर पूर्णपणे आळा घालण्यात आलेली आहे. आपल्याला 2025 आणखी शिस्तीत पुणे आहे हे आपल्याला दिसून येईल. सर, त्याचबरोबर जर आपण बघितलं तर याच घटनेमध्ये जे बंदूक इल्लिगल वेपन्स कुठेतरी पुण्यामध्ये येत आहेत. कारण फॉर्च्युनरमध्ये आलिशान येतात काय, त्या महिलेवर दगडफेक करतात काय, हवेत फायर करतात थेट. म्हणजे अर्थात हे कशा पद्धतीने रोकाल? इल्लिगल वेपन्सचं खूप मोठ्या प्रमाणात इल्लिगल वेपन्सचे पण 2024 वर्षी मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आलेली आहे. मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचे इल्लिगल वेपन्सचे रॅकेट अनर्थ करण्यात आलेली आहे. परंतु हे एक चॅलेंज इलिगल वेपन्सचे आहे. 2025मध्ये याचे जे इंटर स्टेट लिंकेजेस या फायर आर्म्सची आहे त्यावर विशेष आमची स्ट्रॅटेजी सुरू आहे. आणि आपल्याला त्या गोष्टीवर पण काही ॲक्शन दिसेल. सर, त्याचबरोबर एक बाजूला हे 2 हत्याच्या घटना आहेत तर दुसरीकडं सामान्य पुणेकरांच्या वाहनांचं मोठं नुकसान होताना दिसतंय. कधी कोथरूडमध्ये तर कधी वारजेमध्ये तर कधी खराडी परिसरमध्ये वाहनांची तोडफोड होते. या घटना कुठं थांबतील? हो, बरोबर आहे. याचे एक पुण्याला काही वाहनांची तोडफोडची प्रकारची घटना होण्याची एक पद्धत झालेली आहे. यामध्ये पण 2024मध्ये फिगर्स कमी झालेली आहे. परंतु नक्की हे अत्यंत सिरियसली आणि प्राधान्याने पोलिसांनी घेतलेली आहे. यामध्ये विशेष करून 90% केसेसमध्ये जुवेनाइल्सचे इन्व्हॉल्वमेंट दिसून येत आहे. जुवेनाइल्सला डेलिंक्वेन्सीमधून बाहेर काढणे आणि काय कायदेशीर उपाययोजना करता येईल यासाठी पण आम्ही उपाययोजना करत आहे. आपल्याला त्यामध्ये पण नक्कीच यश मिळेल. सर, तुम्ही आल्यानंतर अर्थात पोलिसिंग, रस्त्यावर पोलीस बऱ्यापैकी दिसत आहेत, त्याच्यामध्ये आणखीन काही वाढ होणार आहे? कारण तुम्ही नुकतंच काही नवीन पोलीस स्टेशन देखील पुण्यामध्ये ॲड ऑन केलेले आहेत.
100% ऑलराऊंड पोलिसिंग एफर्ट्स, व्हिजिबल पोलिसिंग असतील, ड्रग्सचे विरुद्धची आमची कारवाई असतील, अवैध धंद्याचे विरुद्धची कारवाई असतील, ड्रंक अँड ड्रायव्हिंगचे विरुद्धची कारवाई असतील, पब्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट्सवर चालणारे इलिगॅलिटीबद्दलचे विषय असतील, इलिगल हुक्का पार्लर्सचे विषय असतील, इतर अवैध धंद्याचे विषय असतील, गुंडागर्दी असतील, ही सर्वांकिष विचार करून ही सर्व प्रकारचे जे इलिगॅलिटीज आहे इन्क्लुडिंग क्रिमिनॅलिटीज आणि सर्व गँगस्टर्स असतील, इतर क्रिमिनल्स असतील, जुएनाइल्स असतील, सर्वांवर कारवाई झालेली आहे आणि पुढच्या काळात आपल्याला आणखी जोरात कारवाई दिसेल. नवीन पोलीस स्टेशन्स 7 ऑलरेडी सुरू करण्यात आलेली आहे. ही सर्व 7 पोलीस स्टेशन्सला आम्ही 2-2 ॲडिशनल चौकीज आत्ता प्रस्तावित करायची निर्णय घेतलेली आहे. नवीन 7 पोलीस स्टेशनला चौकीज नव्हती. ग्रासरूट लेवलवर डिसेंट्रलाइज पोलिसिंग करण्याच्या दृष्टिकोनातून या 7 ठिकाणी 2-2 नवीन चौकीज आम्ही प्रस्तावित करत आहे. CCTVजचे मोठ्या प्रमाणात, टेक्नॉलॉजीचे यूज मोठ्या प्रमाणात पोलिसिंगमध्ये करण्यात येत आहे. एकंदरीत एखादी घटनामुळे पुणेची क्राईम स्थिती योग्य नाही अशा प्रकारचे कोणाची टीका करत असतील तर अत्यंत चुकीचे आहे आणि हे फॅक्च्युअल नाही आहे. फॅक्ट अशा आहे की स्टॅटिस्टिकली आणि इतर गोष्टीवर क्राईम डिक्लायनिंग ट्रेंडवर आहे. 2025मध्ये आणखी जोरात डिक्लाईन होताना आपल्याला दिसेल, ही मी पुणेकरांना आश्वासन देऊ इच्छितो. अगदी जसं या ठिकाणी स्वतः CP साहेबांनी आश्वासित केलेले पुणेकरांना सुरक्षित ठेवण्यासाठी, सेफ पुणे ठेवण्यासाठी पोलीस रस्त्यावर दिसतील एवढंच काय तर त्यांचं पूर्ण प्रयत्न आहे. जे 2 घटना हत्याच्या घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये आरोपी अटकेत आहेत आणि काही आरोपींचा शोध या ठिकाणी सुरू आहे. तर दुसरीकडं सर्वसामान्य पुणेकरांच्या वाहनांचं ज्या पद्धतीने नुकसान होतं आहे त्याच्यावर देखील कठोर कारवाई केली जाईल. जर ते जुएनाइल देखील असतील तर त्यांच्यावर देखील कठोर काही गंभीर पावलं देखील उचलली जातील आणि हे सगळ्या घटना कुठंतरी रोखण्याचा प्रयत्न पोलिसांना करताना दिसत आहेत. कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.